नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. वेळ न घालवता थेट आजच्या पहिल्या आणि सर्वात कुतूहल निर्माण करणाऱ्या मुद्द्याकडे वळूया. भारताची 100वी वंदे भारत ट्रेन नेमकी कुठून आली? थोडा विचार करा. आजच्या या सत्रात या प्रश्नाचं उत्तर तर आपण शोधणार आहोतच, पण त्यासोबतच जगातील पहिलं पोर्टेबल आपत्कालीन रुग्णालय आणि आगामी परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या जागतिक क्रमवारीबद्दलही सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या भागापासून, राष्ट्रीय आणि तांत्रिक यश. 100. होय, हा केवळ एक आकडा नाहीये, तर देशाच्या प्रगतीचा एक खूप मोठा टप्पा आहे. नुकतीच भारताची 100व्या क्रमांकाची वंदे भारत एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील मॉडर्न कोच फॅक्टरीमधून बाहेर पडली आहे. विशेष म्हणजे ही 16 डब्यांची अत्याधुनिक ट्रेन असून सुरक्षेसाठी यात कवच प्रणाली बसवण्यात आली आहे. विचार करा, 2018मध्ये फक्त 2 ट्रेनने सुरू झालेला हा प्रवास आज 2026मध्ये 100 पार करून गेलाय. तंत्रज्ञानातील आपली पुढची प्रगती म्हणजे MLFF म्हणजेच मल्टीलेन फ्री फ्लो सिस्टम. भारतातील पहिला पूर्णपणे अडथळामुक्त टोल प्लाझा नॅशनल हायवे 48वर म्हणजेच मुंबई-दिल्ली महामार्गावर सुरत मार्गे सुरू करण्यात आला आहे. आता ANPR कॅमेरे आणि फास्टॅगच्या एकत्रित वापरामुळे तुम्हाला टोल नाक्यावर थांबण्याची अजिबात गरज पडणार नाही. साहजिकच यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हींची मोठी बचत होणार आहे. आता थोडं पर्यावरणाकडे वळूया. गुजरातमध्ये उभारला जाणारा भारताचा पहिला ग्रीन मिथेनॉल प्रकल्प ही एक अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. थिरमॅक्स आणि अंकुर सायंटिफिक यांच्या मदतीने इथे चक्क कचऱ्यापासून मिथेनॉल तयार केलं जाणार आहे. यातून दररोज तब्बल 5 टन स्वच्छ सागरी इंधन तयार करण्याची क्षमता आहे बरं का. भारताच्या ग्रीन पोर्ट उपक्रमाला गती देण्यासाठी हे खरंच एक क्रांतिकारी पाऊल मानलं जात आहे. आता जी बातमी आपण पाहणार आहोत ती देशाची मान नक्कीच अभिमानाने उंचावणारी आहे. भीष्म म्हणजेच आरोग्य मैत्री क्यूब हे जगातलं पहिलं असं पोर्टेबल आपत्कालीन रुग्णालय आहे, ज्यामध्ये एकाच वेळी 200 पेक्षा जास्त रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची क्षमता आहे. महत्त्वाची अपडेट अशी आहे की भारताने नुकतेच हे क्यूब्स जमैका या देशाला आपत्कालीन वैद्यकीय मदत आणि मानवतावादी दृष्टिकोनातून भेट दिली आहेत. वैद्यकीय क्षेत्रात भारताने जगाला दिलेली ही खऱ्या अर्थाने एक मोठी देणगी आहे. आता आपण आपला मोर्चा वळूया जागतिक क्रमवारी आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे. 157 हा क्रमांक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने नुकताच 2026चा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक जाहीर केला आहे. या निर्देशांकानुसार जगभरातील एकूण 180 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 157वा आहे. जागतिक स्तरावर माध्यम स्वातंत्र्याची नेमकी स्थिती काय आहे हे यावरून स्पष्ट होतं. शेजारील देशांच्या स्थितीची तुलना केली तर हे चित्र अधिक स्पष्टपणे समजून घेता येतं. या यादीत नॉर्वे अर्थातच पहिल्या क्रमांकावर आहे. पण आपल्या शेजारील देशांचे क्रमांक जर आपण पाहिले तर श्रीलंका 139, नेपाळ 143, बांगलादेश 145, पाकिस्तान 156 आणि भारत 157. येणाऱ्या परीक्षांसाठी तुलनात्मक अभ्यासासाठी ही आकडेवारी तुमच्या नक्कीच कामी येईल. जागतिक राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड म्हणजे इराणची अण्वस्त्र प्रसारबंदी कराराच्या म्हणजेच NPTच्या 34 उपाध्यक्ष देशांपैकी एक म्हणून झालेली निवड. पश्चिम आशियाचा प्रतिनिधी म्हणून इराणला मिळालेली ही नवी भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर बरीच लक्षवेधी ठरत आहे. अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर डॅम्पे म्हणजेच डार्क मॅटर पार्टिकल एक्सप्लोररची नोंद घेणं मस्ट आहे. हा चीनचा उच्च ऊर्जा निरीक्षणांसाठी आणि वैश्विक किरणांचा अभ्यास करण्यासाठी तयार करण्यात आलेला पहिला खगोलशास्त्रीय उपग्रह आहे. विज्ञानाच्या या नव्या प्रयोगामुळे अवकाशातील अनेक गूढ रहस्य उलगडण्यास नक्कीच मोठी मदत मिळणार आहे. पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे बरं का. तो म्हणजे अलीकडच्या काळातील महत्त्वाच्या नियुक्त्या आणि सन्मान. लक्षात घ्या, यावर हमखास प्रश्न विचारले जातात. नुकत्याच झालेल्या महत्त्वाच्या नियुक्त्यांवर एक द्रुत गतीने नजर टाकूया. रवी खे यांची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच 1940मध्ये स्थापन झालेल्या HALचे 22वे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर 1 मे 2026 रोजी अनुग्रह नारायण दास यांनी संरक्षण लेखानियंत्रक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
आणि तिसरी महत्त्वाची नियुक्ती म्हणजे यंदा नोव्हेंबरमध्ये गोव्यात होणाऱ्या 57व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानांच्या यादीत सध्या एम.जी. डोडमणी यांचं नाव विशेष चर्चेत आहे. दृश्यकला आणि सामाजिक न्यायाच्या विषयांमधील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांना कर्नाटक ललित कला अकादमीचा मानद पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या पण अत्यंत माहितीपूर्ण सत्राकडे, आजचा महत्त्वाचा दिवस. आजची तारीख आहे 5 मे, मे महिन्याचा पहिला मंगळवार. जगभरात हा दिवस जागतिक दमा दिवस किंवा वर्ल्ड अस्थमा डे म्हणून पाळला जातो. दम्याविषयी योग्य ती जनजागृती करणं आणि त्याबाबत लोकांच्या मनात असलेले चुकीचे समज दूर करणं हा यामागचा मुख्य उद्देश असतो. चला, लगेचच मे महिन्यातील टॉप 5 महत्त्वाच्या तारखांची एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन करून घेऊया. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस तसेच महाराष्ट्र आणि गुजरात दिन. 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस. हे सर्व दिवस अभ्यासाच्या दृष्टीने कायम आपल्या टिप्सवर असायलाच हवेत. आणि शेवटी तुमच्यासाठी विचार करायला लावणारा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. कर्नाटक राज्याने कोणत्या शहरामध्ये अंतराळ तंत्रज्ञानातील भारताचे पहिले राज्यस्तरीय उत्कृष्टता केंद्र सुरू केले आहे? पर्याय आहेत हैदराबाद, चेन्नई, बँगलोर की अहमदाबाद. तुमचं अचूक उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रयत्न करणं हेच प्रगतीचं पहिलं पाऊल असतं, हे विसरू नका. आजच्या या माहितीपूर्ण विश्लेषणात आपण इथेच थांबूया. लवकरच भेटूया अशाच नव्या आणि अचूक माहितीसह.